लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रुक्मिणी राणीला म्हणत असते की काही झालं तरी तू राघवला सिंधूच्या मागे जाऊ द्यायला नको होतं. त्यावर राणी म्हणते की काकू, माझा राघववर पूर्ण विश्वास आहे आणि त्याहीपेक्षा जास्त विश्वास माझा सिंधूवर आहे. आणि ते ऐकून रुक्मिणीला धक्का बसतो. ती म्हणते की राणी, हे काय बोलते तू? त्यावर राणी म्हणते की काकू, मी हे सगळं विचार करूनच बोलत आहे. त्यामुळे रुक्मिणी तिला विचारते की नक्की काय विचार केला आहेस तू? आणि त्यावर राणी म्हणते की काकू, तुम्ही सिंधूचा जो काही अपमान केला आहे त्यानंतर राघवने तिला समजावण्याचा कितीही प्रयत्न केला तरी सिंधू इथे परत येणार नाही, कारण तिच्यासाठी तिचा स्वाभिमान खूप महत्त्वाचा आहे. मात्र त्याच वेळी राघव सिंधूला घेऊन त्या ठिकाणी येतो आणि ते दोघेजण केबिनमध्ये जातात. त्यामुळे राणी आणि रुक्मिणीला धक्का बसतो. राणी घाबरूनच त्या दोघांकडे बघत असते तर रुक्मिणी तिच्याकडे. आणि त्यानंतर ती राणीला म्हणते, बघ, तू काय म्हणत होती की सिंधू परत इथे येणार नाही, पण राघवच्या एका सांगण्यावरून ती तिचा अपमान विसरून पुन्हा इथे आली. आणि त्यावर राणी काही न बोलता खाली मान घालते. तर रुक्मिणी तिला म्हणते की मला तुला फक्त इतकंच सांगायचं आहे की तुझा संसार वाचव. आणि ते ऐकून राणीला धक्का बसतो. तर दुसरीकडे राघव आणि सिंधू आश्रमातील ट्रस्टींच्या केबिनमध्ये जातात. सिंधूला परत आलेलं बघून त्यांना खूप आनंद होतो आणि त्यानंतर ते हात जोडून सिंधूची माफीसुद्धा मागतात. मात्र सिंधू म्हणते की जे काही घडलं त्यात तुमची काही चूक नव्हती. मात्र ते ट्रस्टी म्हणतात की असं नाही आहे, तुमचा जो काही अपमान झाला त्यात आमचीसुद्धा चूक आहे. आणि त्यानंतर सिंधू त्यांना सांगते की मी इथे फक्त त्या लहान मुलांसाठी आले आहे. त्यामुळे ते ट्रस्टी सिंधूचं कौतुक करतात आणि त्यानंतर ते सिंधूला म्हणतात की आमची एक इच्छा होती. त्यावर सिंधू विचारते, कोणती इच्छा? तर ते सांगतात की या मेडिकल सेंटरचं उद्घाटन रुक्मिणी रत्नपारखींच्या सोबत तुम्ही सुद्धा करावं. मात्र सिंधू म्हणते की ते शक्य नाही आहे, कारण हे मेडिकल सेंटर रत्नपारखींच्या डोनेशनमधून उभं राहिलं आहे. त्यामुळे त्याचं उद्घाटनसुद्धा मिस्टर अँड मिसेस रत्नपारखीच करतील. आणि त्यामुळे राघव रागातच तिच्याकडे बघत राहतो. त्यानंतर घरी गेल्यावर रुक्मिणी मेडिकल सेंटरमध्ये घडलेला प्रकार सगळ्यांना सांगते. सर्वजण सिंधूला चुकीचं समजत असतात आणि त्यामुळे रत्नाकर त्यांना विचारतो की खरंच तुम्हाला असं वाटते का की सिंधू इथे राघव आणि राणीचा संसार मोडण्यासाठी, त्यांना एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी आली आहे? आणि त्यावर रुक्मिणी म्हणते की तुम्हा सगळ्यांपेक्षा 4 पावसाळे मी जास्त पाहिले आहेत. अनुभवामधून मी काही गोष्टी शिकले आहे. त्यामुळे मी जे काही म्हणते तेच योग्य आहे. मात्र तिचं हे बोलणं रत्नाकरला अजिबात पटत नाही. तो म्हणतो की मला सांगा, तुमच्यापैकी किती जणांनी सिंधूची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला? त्यावर रुक्मिणी म्हणते की आम्हाला त्याची गरज वाटत नाही आणि तू तरी तिची बाजू समजून घेशील का? त्यावर रत्नाकर म्हणतो, हो, जर मला तशी संधी मिळाली तर मी नक्कीच तिची बाजू समजून घेईल. आणि त्याचं हे बोलणं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर रत्नाकर त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असतो की सिंधू कशी आहे आपल्याला चांगलंच माहिती आहे. तिच्या जे मनात असतं तेच चेहऱ्यावर दिसतं आणि वागण्यातूनही जाणवतं. त्यामुळे तुम्ही प्लीज तिच्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका. मात्र ऋतुराज म्हणतो की वहिनी जे काही बोलत आहे तेच मला पटत आहे, मी वहिनीच्याच बाजूने आहे. तर ऋतुजासुद्धा म्हणत असते की हो ना, त्या सिंधूमुळे आपण आजपर्यंत खूप काही सफर केला आहे. मला पुन्हा एकदा तेच सगळं सहन करायचं नाही आहे. त्यामुळे वहिनी जे काही म्हणत आहे ते मला पटत आहे. तर राजश्रीसुद्धा म्हणते की मलासुद्धा इतकंच वाटते की आता राघव आणि राणीचा संसार व्यवस्थित व्हावा, कोणीही त्या दोघांच्या मध्ये येऊ नये. आणि मग ती सुद्धा रुक्मिणीची साथ देते. तर रत्नाकर म्हणतो की काय चूक आणि काय बरोबर हे एक ना एक दिवस सगळ्यांसमोर येईलच. मात्र तोपर्यंत उगाच आपल्यात वाद नको. आणि त्यानंतर तो तेथून निघून जातो. तर दुसरीकडे सिंधू पुस्तक वाचत बसलेली असते. तर विनू आणि सावी तिच्या जवळ खेळत असतात आणि खेळता खेळता अचानक विनूचा पाय दुखायला सुरुवात होते. तो खूपच घाबरतो आणि रडायला सुरुवात करतो. तर सिंधू त्याला शांत करते आणि सांगते की काळजी करू नको, तुला बरं वाटणार आहे.
आणि त्यानंतर ती विनूला पायाचे काही व्यायाम करायला सांगते. त्यामुळे विनूला लगेच बरं वाटतं आणि तो खूपच खुश होतो. तर दुसरीकडे रुक्मिणी राणीला म्हणत असते की मी तुला शेवटचं सांगत आहे, तू तुझा संसार वाचव, उगाच त्या सिंधूवर आंधळा विश्वास ठेवू नको. मात्र राणी तिला सांगते की माझा राघववर पूर्ण विश्वास आहे, तो मला कधीच दुखावणार नाही. तर राजश्री म्हणत असते की राणी, माझ्या राघवने आत्तापर्यंत खूप काही सहन केलं आहे, तू प्लीज त्याला सांभाळून घे, कारण त्याचं सिंधूवर किती प्रेम आहे आपल्याला माहितीच आहे. जरी तो आता तिच्यावर चिडला असला तरी तो तिच्याकडे परत जायला वेळ लागणार नाही. आणि त्यांचं हे बोलणं ऐकून राणीला धक्का बसतो. तर रेश्मा आणि ऋतुजासुद्धा रुक्मिणीचीच बाजू घेऊन राणीला समजावण्याचा प्रयत्न करतात. तर रुक्मिणी म्हणत असते की राघवचं विनूवर किती प्रेम आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, आणि विनूचं त्या सिंधूवर. कारण जेव्हा सिंधू इथे आली होती तेव्हा विनूला चालताही येत नव्हतं, पण तरीही तो चालतच तिच्या जवळ गेला. आणि रुक्मिणीचं हे सगळं बोलणं ऐकून राणीला काय करावं ते सुचत नाही, आणि त्यानंतर ती रागातच बाहेर जाते. बाहेर सिंधू, सावी आणि विनू बसलेले असतात. तर राणी सिंधूला म्हणते की उद्यापासून विनूच्या सगळ्या एक्सरसाइज मी करून घेईल. मात्र सिंधू नकार देत म्हणते की त्याची काही गरज नाहीये. मात्र राणी म्हणते की हे बघ सिंधू, उद्यापासून तुला मेडिकल सेंटरला जावं लागेल, त्याच सोबत तुझ्यावर सावीची सुद्धा जबाबदारी आहे, म्हणून मी म्हणते तू काळजी करू नको. आणि त्यावर सिंधू तिला स्पष्टपणे सांगते की हे बघा मिसेस रत्नपारखी, तुम्ही घाबरण्याची काही गरज नाहीये. तर राणी म्हणते पण मी नाही घाबरले. तर सिंधू म्हणते जर तसं असेल तर चांगलंच आहे, पण मी तुम्हाला फक्त इतकंच सांगते की मी इथे विनूची डॉक्टर म्हणून आले आहे. एक डॉक्टर कधीच आईची जागा घेऊ शकत नाही, आणि एक आई कधीच डॉक्टर जे करते ते करू शकत नाही. आणि त्यानंतर ती तेथून निघून जाते. तर राणी मनाशी म्हणत असते की हे मी काय करत होते. सिंधू विनूवर किती चांगली ट्रीटमेंट करत आहे हे तर मी विसरूनच गेले होते. आणि त्यानंतर ती पुन्हा विनू आणि सिंधूच्या मध्ये न पडण्याचा निर्णय घेते. तर विनूसुद्धा तिला सांगतो की मम्मा तू काळजी करू नको, डॉक्टर काकू माझी व्यवस्थित काळजी घेत आहेत. आणि त्यावर राणीसुद्धा हो म्हणते आणि मनोमन देवाकडे विनूसाठी आणि राघवसाठी प्रार्थना करते. त्यानंतर रात्री सिंधू एकटीच तिच्या रूममध्ये बसलेली असते. त्याचवेळी अन्वी तिथे येते. ती म्हणते की हाय सिम्मा. त्यावर सिंधू विचारते की सिम्मा म्हणजे काय. त्यावर अन्वी हसतच सांगते सिम्मा म्हणजे सिंधू मामी. आणि त्यावर सिंधू म्हणते की जर असं असेल तर मग तू आम्हा सगळ्यांची अम्मा आहे. आणि ते ऐकून अन्वीला हसू येतं. त्यानंतर ती सिंधूला एक फोल्डर देते आणि ते फोल्डर बघून सिंधू खूपच खुश होते. ती अन्वीला विचारते की तू मिस इंडियाची तयारी आत्तापासूनच सुरू केली का. आणि त्यावर अन्वी आनंदाने हो म्हणते. ती सिंधूला विचारते की तुझ्या अजूनही लक्षात आहे का. त्यावर सिंधू म्हणते हो, असं कसं विसरेल मी. तर अन्वी म्हणते पण या घरात माझ्याबद्दल इतर कोणाला काही माहितीच नाही. मी कोणत्या कॉलेजमध्ये जाते, माझं पॅशन काय आहे, मला पुढे जाऊन काय करायचं आहे याबद्दल त्यांना काहीच माहीत नाही. ते फक्त माझ्या चुका हायलाईट करत असतात आणि माझ्यावर ओरडत असतात. आणि त्यावर सिंधू तिला समजावते की या घरामधील सर्वजण तुझे आजी आजोबा आहेत आणि त्यांचे विचार तुझ्यापेक्षा थोडे वेगळे आहेत, त्यामुळे तुमच्यात सतत वाद होतात. तू एकदा त्यांच्याशी कम्युनिकेट करण्याचा, बोलण्याचा प्रयत्न कर. मात्र अन्वी म्हणत असते की मला आईबाबांची खूप आठवण येत आहे, जर ते इथे असते तर मला या घरात राहावंच लागलं नसतं. तर सिंधू तिला समजावते की तू असा विचार कर की आईबाबांमुळे तुला या माणसांना समजून घेण्याची संधी मिळाली, आणि जर तू सतत दुःखी राहिली तर आईकडे सुद्धा निगेटिव्ह वाईब्स जातील ना. त्यामुळे तू हॅपी राहा, त्यामुळे आईपर्यंत पॉझिटिव्ह वाईब्स पोहोचतील आणि ती लवकर बरी होईल. त्यावर अन्वीसुद्धा हो म्हणते. तर सिंधू तिला सांगत असते आणि एक गोष्ट लक्षात ठेव की तुला ज्या गोष्टीची आवड आहे त्यामध्येच करिअर कर. आणि त्यावर अन्वी हो म्हणते. परंतु त्याच वेळी राघव त्या ठिकाणी येतो आणि मोठ्याने सिंधूवर ओरडतो. तो म्हणतो की हे काय करताय तुम्ही डॉक्टर सिंधू. त्यावर सिंधू विचारते काय झालं. तर राघव तिला सांगतो की अन्वी माझी भाची आहे, या घरची नात आहे, त्यामुळे तिचा तुमच्याशी काही संबंध नाही. तुम्ही उगाच इथे कोणाशी नातं जोडण्याचा प्रयत्न करू नका. आणि राघवचं ते बोलणं ऐकून सिंधूला धक्काच बसतो. तर अन्वी राघवला समजवण्याचा प्रयत्न करते
मात्र राघव रागातच तिला तिच्या रूममध्ये जायला सांगतो. त्यामुळे अन्वी काही न बोलताच तेथून निघून जाते. तर सिंधू राघवला म्हणते की अन्वी इथे स्वतःहून माझ्यासोबत बोलण्यासाठी आली होती. जर कोणी स्वतःहून माझ्यासोबत बोलण्यासाठी येत असेल, माझी आपुलकीने चौकशी करत असेल, तर मी त्याच्याशी नक्की बोलणार आणि विनू बरा झाला की मी लगेच इथून निघून जाणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तर राघवही रागातच म्हणतो की माहिती आहे मला, पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही आहे. आणि त्यानंतर तो रागातच तेथून निघून जातो. त्यानंतर संध्याकाळी जेव्हा सिंधू फोनवर बोलत बाहेर येते, तेव्हा रुक्मिणी मुद्दाम राजश्री आणि ऋतुजाला म्हणते की लग्नानंतर राघव आणि राणी बाहेर कुठे गेलेच नाहीत. त्यामुळे आज रात्री आपण त्यांना एका रोमॅन्टिक डिनर डेटवर पाठवू. आणि ते ऐकून राणी खूपच खुश होते. आणि जेव्हा हे सिंधू ऐकते तेव्हा तिला वाईट वाटतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सावीने तिच्या आईचं आणि तिचं चित्र काढलेलं असतं. तर ऋतुजा मुद्दाम तिला विचारते, यात तुझे बाबा कुठे आहेत? त्यावर सावी म्हणते की बाबा कुठे आहेत ते मला माहिती नाही, पण त्यांनी झाडावर लिहिलं होतं की ते लवकरच परत येतील. मात्र रेश्मा हसतच तिला म्हणते की असं झाडावर लिहून कोणीही परत येणार नाही. आणि त्यांचं ते बोलणं राघव ऐकतो आणि तो रेश्मावर ओरडतो. आणि त्यानंतर राणीसोबत डिनर डेटवर जाण्याऐवजी तो सावीला तिच्या प्रोजेक्टमध्ये मदत करतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.